आता कुठे आमच्याकडे पावसाला सुरुवात झाली आहे आणि आज आहो बोलले रेनकोट काढून दे. आता बेडमध्ये ठेवून दिलेला रेनकोट आज वरती काढला आणि आहोला म्हटलं आता घाला एकदाचा आणि जावा कामावर. त्यांनी वेअर केला, मला विचारत होते कसं दिसतंय, म्हटलं छान दिसतंय. आणि एवढ्या पावसामध्ये माझं पिल्लू इथं अभ्यास करत होतं आणि बाहेरनं एवढा छान पाऊस पडत होता. आमचं एकच होतं आता, डायरेक्ट खिडक्या पडदे वगैरे टाकून मस्त अंगावर घेऊन आम्ही TV बघत होतो. आणि मग तेवढ्यातच आहोंचा फोन आला, कामाची पिशवी मी खाली ठेवलेली तेवढे घेऊन जा. म्हटलं ठीक आहे. काल हे भाऊजीने कुठून मकाचे कणीस आणले होते काय माहीत, म्हटलं चला आता ते पण भाजून एन्जॉय करू. मस्त भाजून घेतले आणि TV बघत बघत एन्जॉय केला. त्याच्यानंतर चहा प्यायची इच्छा झाली तर लक्षात आलं दूधच संपले, म्हटलं चला दूध घेऊन येऊ. आणि एवढ्या पावसामध्ये सुद्धा हे दोघेजण खाली क्रिकेट खेळत होते. आता आमच्या इकडे खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत का रस्त्यांमध्ये खड्डे आहेत हेच कळत नव्हतं. एवढ्या जागेत खूप खड्डे आहेत आणि आता सध्याना वातावरण खूप भारी होते, सगळीकडे नाही का हिरवळ हिरवळ भारी वाटतं बाहेर गेल्याच्या नंतर. दूध घेतलं, घरी आलो, मस्त चहा बनवली आणि मी बाहेरून येऊस तर नाही का दादाने एक कारनामा केला होता. खेळता खेळताच नाही का दिद्दीकून त्याला डोक्यावरच बॅट लागली आणि मला तो दाखवत होता. आता लागलं होतं म्हणून आमचं जेवणसुद्धा बेडेवरच चाललं होतं. चला भेटूया नेक्स्ट